या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, दुर्गी भुवनेश्वरीला वेगवेगळे प्रश्न विचारत असते आणि त्यामुळे भुवनेश्वरी तिच्यावर खूप चिडते आणि तिला गप्प राहायला सांगते. त्यानंतर ती दुर्गीकडे काही पैसे देते आणि तिला ते पैसे सांभाळून ठेवायला सांगते. तर दुर्गी तिला विचारत असते की ताई, आपण त्या मास्तरनीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहोत ना? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की त्याची काळजी तू करू नको. तर दुर्गी विचारत असते, पण आता आपण नेमकं कुठे जायचं आहे? तर भुवनेश्वरी म्हणते की त्या ठिकाणी गेल्यावर कळेलच तुला, पण मी तुला काल जे काम सांगितलं होतं ते तू केलं आहे ना? तर दुर्गी हसतच म्हणते की हो ताई, मी ते काम एकदम परफेक्ट केलं आहे, तू काही काळजी करूच नको. आणि मग त्या दोघीजणी लगेच वकिलाकडे जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे आजी आणि चारुहास सर सापशिडीचा खेळ खेळत असतात आणि त्यावेळी चारुहास सर आजींना असं म्हणत असतात की आजी, हा सापशिडीचा पट आहे ना, तो पट म्हणजे आपलं घर आहे आणि यावर जे साप दिसत आहेत ना, ते साप म्हणजे तुमची ती लाडकी लेक भुवनेश्वरी आणि या ज्या शिड्या आहेत ना, ती म्हणजे माझी लाडकी अक्षरा. आणि चारुहास सरांचं असं बोलणं ऐकून आजींना वाईट वाटतं. त्या चारुहास सरांना समजवण्याचा प्रयत्न करतात, पण ते काही गप्प बसत नाही. ते म्हणत असतात की आई, जेव्हा आपण आपल्या मार्गाने चालत असतो तेव्हा आपल्याला भुवनेश्वरीसारखे काही सापसुद्धा भेटतात आणि अक्षरासारख्या शिडीच्या रूपात काही संधीसुद्धा मिळतात. आणि एकदा का आपल्याला संधी मिळाली की मग आपलं काम पूर्ण होतं. आणि ते ऐकून आजी म्हणतात की तुम्ही माझ्या भुवीबद्दल उगाच वाटेल ते बोलू नका. पण चारुहास सर त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. ते फक्त अक्षराबद्दलच बोलत असतात. आजींना सांगत असतात की इतके दिवस मी गप्प होतो, पण आता मी गप्प राहणार नाही. आता जेव्हा अक्षरा घरी येईल ना, तेव्हा मी तिला त्या भुवनेश्वरीच्या पुढे कधीच हरू देणार नाही. ती पोर माझ्या डोळ्यांसमोर घरातून बाहेर गेली, मला त्यावेळी गप्प राहावं लागलं, पण आता यापुढे असं कधीच होणार नाही. मग ते असंही म्हणतात की खरं तर मी अक्षराला आधीच घरी घेऊन येणार होतो, मात्र अधिपतीमधील आणि तिच्यामधील दुरावा मिटला नव्हता आणि म्हणून मग मी हे पाऊल उचललं नाही. पण आता त्या दोघांची भेट झाली आहे ना, तर आता मला असं झाले की कधी एकदा अक्षरा घरी येईल आणि त्या भुवनेश्वरीला मी या घरातून बाहेर काढेल. आणि त्यांच्या अशा बोलण्यामुळे आजींना मात्र वाईट वाटतं. दुसरीकडे अक्षराचे बाबा अक्षराला म्हणत असतात की अक्षू, तू ये ना, उगाच नको ती स्वप्न बघू नको. तर अक्षरा म्हणत असते की बाबा प्लीज, तुम्ही असं बोलू नका, मला खात्री आहे की सगळं काही चांगलं होणार आहे. मात्र अक्षराचे बाबा ते काही ऐकून घेत नाही. ते म्हणत असतात की अगं, तू कालपासून सांगतेस की तुझी आणि अधिपतींची भेट झाली, पण मग पुढे काय? ते आले का तुला इथे न्यायला? आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की बाबा, आमची कालच भेट झाली आहे, आमच्यात चांगलं बोलणंसुद्धा झालं आणि माझी खात्री आहे की अधिपती आज ना उद्या नक्की येतील. परंतु अक्षराचे वडील म्हणत असतात की असं काही घडणार नाही आहे. फक्त ना, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांना मात्र त्यांच्या आईसाहेब महत्त्वाच्या आहेत, तू नाही. आणि त्यावेळी अक्षराची आई म्हणते की तुम्ही आता उगाच विषय वाढवू नका. मात्र अक्षराचे वडील काही गप्प बसत नाही. ते म्हणत असतात की अक्षरा, मी तुला फक्त सत्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. दुसरीकडे फॅक्टरीमध्ये अधिपतीची एक मीटिंग सुरू असते आणि मग ती मीटिंग झाल्यावर ओंकार पुन्हा अधिपतीला म्हणू लागतो की भावा, जा आणि वहिनींना घरी घेऊन ये. मात्र अधिपती म्हणत असतो की अरे लगेच नको, आमची कालच भेट झाली, मी त्यांना उद्या भेटायला जाईल. तर दुसरीकडे भुवनेश्वरी आणि दुर्गी एका वकिलाकडे येतात. तो वकील भुवनेश्वरीला सांगत असतो की मॅडम, तुम्ही मला काल जे काम सांगितलं होतं ते काम पूर्ण झालं आहे, मी नोटीस बनवली आहे, आता फक्त ही नोटीस अधिपतींना पाठवायची बाकी आहे. पण ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की नाही नाही, याबाबत अधिपतींना काही कळायला नको आहे. तर तो वकील म्हणत असतो की मॅडम, असं कसं, आपल्याला त्यावर अधिपतींची सही तर लागेल ना? तर भुवनेश्वरी म्हणते की फक्त सहीच हवी आहे ना, मग ते काम होऊन जाईल, तुम्ही काळजी करू नका. दुसरीकडे अधिपती त्याचं काम झाल्यानंतर फॅक्टरीतून बाहेर येतो. त्याला सतत अक्षराचा चेहरा आठवत असतो आणि मग तो स्वतःशीच बोलत राहतो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई, जेव्हा काल तुम्ही माझ्यासमोर आला ना, तेव्हा मला दुसरं काही सुचलंच नाही. आता आम्हाला जास्त वाट बघायला लावू नका, लवकरात लवकर घरी या. तुमचं आणि आमचं बोलणं होत नाही आहे, त्यामुळे मला असं वेड्यासारखं स्वतःशीच बोलावं लागते. आणि मग तो अक्षराच्याच आठवणींमध्ये हरवून जातो आणि म्हणू लागतो की तुम्हाला माहिती आहे का, त्या दिवशी मला घरात झोप येत नव्हती, म्हणून मग मी आपल्या रानात जाऊन झोपलो, तर तिथे चंद्रामध्ये मला तुमचा चेहरा दिसायला लागला आणि मग तो हे सगळं आठवून स्वतःशीच हसू लागतो. आणि मग आता लवकरात लवकर आपण मास्तरीनबाईंना भेटायला हवं, त्यांना घरी घेऊन यायला हवं.
असा विचार करत तो तिथेच उभा राहतो. तर दुसरीकडे अक्षराचा आणि तिच्या वडिलांचा वाद सुरू असतो. अक्षरा त्यांना पुन्हा पुन्हा हेच सांगत असते की अधिपतींचं माझ्यावर खूप प्रेम आहे. भुवनेश्वरी मॅडम आणि दुर्गेश्वरी मॅडम खोटेपणा करतात, परंतु अधिपतींनी कधीही खोटेपणा केलेला नाही आहे. परंतु अक्षराचे बाबा काही ऐकूनच घेत नाही. उलट ते अक्षराला असं विचारतात की काल अधिपती अचानक निघून गेले, पण मग त्यानंतर त्यांनी तुला काही कळवलं का? नाही ना. साधा फोन केला नाही, मेसेज केला नाही किंवा कोणता निरोपसुद्धा पाठवला नाही. मग तरी तू त्यांच्यावर विश्वास कसा काय ठेवू शकते? तर अक्षरा म्हणत असते की बाबा, मी तुम्हाला सांगितलं ना, भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बिघडली होती म्हणून अधिपतींना जावं लागलं आणि कदाचित आत्तासुद्धा ते गडबडीमध्येच असतील, त्यांच्यासोबत असतील आणि म्हणून त्यांना माझ्याशी संपर्क साधता येत नसेल. पण अक्षराचे बाबा म्हणत असतात की अगं मग मी तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय ना. जेव्हा अधिपती त्या भुवनेश्वरी मॅडमच्या सोबत असतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात तुझी काहीच किंमत नसते. तर अक्षरा म्हणत असते की बाबा असं काही नाही आहे, हे सगळं खोटं आहे. पण ते म्हणत असतात की अक्षरा हेच खरं आहे, पण तुला हे खरं कधी कळणार आहे काय माहिती. आणि मग त्या दोघांचा हा वाद वाढतच जातो. अक्षरा देखील तिचा मुद्दा काही सोडायला तयार नसते. तर तिचे बाबा तिला पुन्हा पुन्हा हेच सांगत असतात की तुझं आणि अधिपतींचं काही भविष्य नाही आहे आणि त्यामुळे अक्षरा खूप चिडते. दुसरीकडे अधिपती फॅक्टरीच्या बाहेरच असतो. त्याला त्याने अक्षरासोबत घालवलेले सगळे आनंदाचे क्षण आठवत असतात आणि तो स्वतःशीच म्हणत असतो की मास्तरीनबाई, तुम्हाला माहिती आहे का, लग्नाच्या आधी जेव्हा मी तुमच्या प्रेमात होतो ना, तेव्हा असंच स्वतःशी बोलत बसायचो, जणू काही तुम्ही समोर आहात असं समजून. आणि मग त्यानंतर आपलं लग्न झालं, तुम्ही तर कायमच आमच्या समोर असायचात, आमच्यासोबत असायचात, त्यामुळे ही सवय सुटली. पण आता बघा, पुन्हा एकदा ही सवय लागली आहे. आम्ही वेड्यासारखं तुम्ही आमच्या समोरच आहात असं समजून स्वतःशीच बोलतोय. दुसरीकडे भुवनेश्वरी त्या वकिलाला सांगत असते की तुम्हाला फक्त अधिपतींची सही हवी आहे ना, मग ती सही आजच मिळेल. तर ते वकील म्हणत असतात की कोण करणार अधिपतींची सही? तर दुर्गी हसतच म्हणते की मी. आणि मग त्यानंतर ती लगेच त्या घटस्फोटाच्या फायनल पेपर्सवर अधिपतीची सही करायला जाते. पण तो वकील म्हणत असतो की थांबा मॅडम, तुम्ही लगेच त्या पेपर्सवर सही करू नका. पण दुर्गी काही ऐकत नाही. ती त्या पेपर्सवर अधिपतीची सही करते आणि ती सही बघून त्या वकिलाला सुद्धा आश्चर्य वाटतं. तो म्हणत असतो की तुम्ही तर अगदी हुबेहूब सही केली आहे. आणि ते ऐकून भुवीसुद्धा हसतच म्हणते की एक वेळ आमचे अधिपती त्यांची सही विसरतील, पण दुर्गी कधीच त्यांची सही विसरणार नाही. तर दुर्गीसुद्धा सांगत असते की हो, मग रात्रभर जागून प्रॅक्टिस केली आहे मी. आणि मग त्यानंतर तो वकील विचारतो की अधिपतींची सही तर मिळाली, पण आता अक्षरा मॅडमच्या सहीचं काय करायचं? तर भुवनेश्वरी दुर्गीला सांगते की त्या इराबाईंना फोन कर आणि लगेच इथे बोलावून घे. दुसरीकडे ओंकार अधिपतीला समजावत असतो की तू आता जास्त वेळ लावू नको, आजच वहिनींकडे जा आणि त्यांना घरी घेऊन ये. तितक्यात शिवानीसुद्धा त्या ठिकाणी येते. तिने अक्षरासाठी खूप साऱ्या वस्तू आणलेल्या असतात आणि त्या सगळ्या वस्तू ती अधिपतीकडे देत म्हणते की भाऊजी, यामध्ये वहिनींच्या आवडीच्या सगळ्या वस्तू आहेत आणि आपल्या कोल्हापूरमधले फेमस पदार्थसुद्धा. आता तुम्ही जेव्हा वहिनींकडे जाल ना, तेव्हा हे सगळं घेऊन जा, म्हणजे त्यांना खूप आनंद होईल. आणि ते ऐकून अधिपतीला सुद्धा भारी वाटतं. तो म्हणत असतो की आता आम्ही मास्तरीनबाईंना चांगलं मनवणार आणि मग घरी घेऊन येणार. तर दुसरीकडे अक्षराचा आणि तिच्या बाबांचा वाद अजूनही सुरूच असतो. अक्षराने कितीही वेळा समजावलं तरी तिचे बाबा अधिपती तिच्याकडे परत येतील या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयारच नसतात. आई देखील त्यांना समजवण्याचा अनेकदा प्रयत्न करते, पण ते त्यांच्या मतावर ठाम असतात आणि म्हणत असतात की आता मी देवाकडे फक्त हीच प्रार्थना करणार आहे, अक्षराला लवकरात लवकर सत्य कळू दे, देव तिला तेवढी बुद्धी देऊ दे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.